तुमचा विश्वास, आमची बातमी. शेतकरी आणि आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पेठ तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू असून या आंदोलनामुळे गुजरात महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पेठ तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी, आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित आणि ज्वलंत मागण्यांसाठी बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. पेठ तालुक्यातील हट्टीपाडा चौफुली येथे गेल्या 3 दिवसांपासून शेकडो शेतकरी, आदिवासी, महिला, पुरुष आणि कार्यकर्ते आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले आहेत. सावळघाट आणि कोटंबी घाट या ठिकाणी वारंवार होणारे अपघात थांबवण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षित उपाययोजना कराव्यात. महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता बसवले जाणारे स्मार्ट मीटर तातडीने थांबवावेत. वनपट्टा प्रमाणपत्रधारक शेतकऱ्यांची भात खरेदी सुरू करा. तसेच जलजीवन मिशनची अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची कामे त्वरित पूर्ण करावीत अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी मांडल्यात. यासोबतच वनहक्क धारकांच्या जमिनींबाबतचे प्रलंबित प्रश्न आणि प्रमाणपत्रांचा मुद्दाही आंदोलनामध्ये ठळकपणे उपस्थित करण्यात आलाय. या आंदोलनाला माजी आमदार JP गावित आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भगरे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवलाय. दरम्यान या बेमुदत रस्ता रोको आंदोलनामुळे गुजरात महाराष्ट्र जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. दुर्गाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर ह्या तालुक्यामधून पश्चिमेकडे वाहणारं पाणी शिल्लक आहे. बाकी सगळं पाणी म्हणजे अडवलेलं आहे. पूर्वेकडे जाणाऱ्या नद्या, गोदावरीच्या उपनद्या असतील किंवा इकडे गिरणा नदीच्या उपनद्या असतील, या नद्यांवरती धरणं बांधलेली आहेत. तापीपासून तर शेवट नदी नर्मदेला जाऊन मिळते तिथपर्यंत धरणं बांधलेले आहेत. परंतु आज भिकन शेख, आपलं शासन, पेठ, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.